चव्वा रानकेल इकडे झाले, बोलणी झाली आमची चांगली. त्याला पाणी, भात तर पिकून पडलाय पुण्यासारखा. हाय गाईज, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत, तोडक्या मोठ्या व्हिडिओमध्ये. आणि आज आलो डायरेक्ट भिवंडी चिंबीपाडा ताईकडं आलो आहे. आणि आज इकडे बघा पाठीमागचा सीन बघून तुम्हाला माहीत पडलं असेल कुठं आलं डोंगरात. आज बेलकाडावं, डोंगराची बेलकाडा. बाकी वैल्यांचे तर रास बेलकाडा आले, पण आज डोंगराची बेलकाडावं आलेलं आहो. तर बघू किती भेटतात. समोर बघा आमचा ताफा झाला तिकडं. चौघा आलो जोडे भाऊजीशी 2 जण आणि आम्ही 2 जण. तर चढून हालत खराब. 2-3 डोंगऱ्या पलटून आलो. अजून कितीला माहीत नाही. फर्स्ट टाईम आलो तर अधोकर आलो असतो तर माहीत असता. अंदाज नाही लगा चुकी हम. आणि पुढं महिला मंडळ. का बघा चारी बाजू झाडा आणि झालाय कालोख. दुपारचं वाजल्यात 2, पण अंधार झालाय आता की चारी बाजू झाडं आहेत गच एकदम. आणि सगळं चिकन वाट. चव्वा रानकेल इकडे लास्टचा आता दीपावली पण होऊन गेले, तरी पण पावसाने अजून पिच्छा सोडलेलं नाही. आणि इकडं खालच्या दिशेने जातो. अख्खा दगडोले कुठून बघा. त्या बेलकडं वाकरले इतक्याच्यात ना. आता बरेच तरी पण 10-20-30 बेलकडं भेटले असतील. कारण की अख्खी चिकनवाट आहे ना, ते यांचा बेलकड्याचं ठिकाण येते. म्हणजे गावाची माणसं इथं जशी येतात अशी ठिकाणी अजून 2-3 असतील तिकडे. तर तिकडे शोधायला लावल्यात. आणि इकडं बघा रात्रीचा पाऊस अजून इकडं वाहून राहिला आहे. आणि बघा आणि इकडे भेटलेले आहे वाईफला बेलकट. काढला का वरती एक छोटा गेला पडला काय तर फायनली भेटलाय बेलकड एक. तो बघा डोंगराला. आणि तिकडे पण गवसाची मोहीम चालू आहे. आणि नजर एक नंबर आहे. जबरदस्त अख्खं चिकन वाटत आहे. नाही खुलं वातावरण आहे. आणि तिकडे त्या फाट्या या बघा फाट्या किती आहेत. आणि यांच्या आमच्याकडे फाट्या असतात, एक पण फाटी नसती ठेवली. आता वारा बघ काय आणलेलं आहे ठेवायला. शिंगड्या बिंगड्या मोडल्या डायरेक्ट झाले. बोलणी झाली आमची चांगली. तर 5 किलोचा खेकडा पल्ला. आणि मी मित्रांनो बघा बेल बघा नॅचरली एकदम खाली उतरले आणि पिलगडत गेले वर्क डायरेक्ट. और इधर फाशी का फंदा करके गई. कोणत्या होत्या एकतरी भेटायला पाहिजे. पण बघतो खरंच असेल का तू सांगतेस उघडतच चाल. उघडे बाहेर उकली ती. हा बघू शकता. हा उंबारच आहे. गांड्या उंबार सांगतात तिला. आणि इकडं वर परत गेला म्हणजे उंचात. आणि त्याचा समजा आपला उंबार एवढा असला ना
त्याची उंबरा फक्त एवढी छोटी येतात. गांड्या उंबर सांगतात त्याला, गांड्या उंबर. होतो पहा भेटला का? दे बालकांना. तर मित्रांनो सगळं इकडे झालं आहे. आणि खूप वस्ती बघा, झाडाचा खवालेली फाटी आहे. म्हणजे पावसाळ्यात उगवलं आणि त्यात पाणी बघा किती छान एकदम मस्त एक सपलं. आणि हे बघा प्रकृती सुंदर दिसतंय. त्या ते दगडामुळे त्या वाढ पण त्याने थांबवले या साईडला इकडून. थांबलोय आणि एक फल दिसलं आहे बघा, हे गालाची फला. मासं माझं काम येतात, ती मासं मासेमारीसाठी उपयोग करतात. ते या खाल्यागाव माजवत आहे असे हमको सूत्रोश पता चला आहे, मगर मला पण माहीत नाही, पहिल्यांदा स्टार्टिंगलाच बघतोय. बघा गालाची फला मासं माजव आहे. मित्रांनो आता तिकडची बेलकडा गोष्टी, आता इकडे आलो वैलीला. इकडं बघा वरून वैली व्हायचे एकदम नॅचरल पाणी. बाईक आणि इकडं पाठीमागचा व्ह्यू. खूप गवसाची मोहीम चालू आहे इकडं. आणि फक्त तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकली त्यावर चालली चालली. चिंबोरी नाही तू दाखव. रट्ट्यास एक भाजी केले काम. भेटला तिकडं भेटला. काय चवी बरीच आहेत ना इकडं. त्या तिकडे एक आहे, त्या तिकडं पण आहेत. बेलकडं धरली, आता जाऊ घरी. मी तर नाही धरलेल. मित्रांनो भाजीपुरती बेलकडा धरली आणि आला जोराचा पाऊस. नाही हो खाली ओली व्हायला लागले मग आणि भिजून खताडा. तर मित्रांनो आता आलं परतीच्या प्रवासात आणि दिसला एक शेतात भात. तर भाताची नुकसान तर समजा आपल्या इथं नॉर्मल असते, पण इकडं अख्खे शेताला पाणी. भात तर पिकून पडला आहे पुण्यासारखा मस्त आहे की. तर इतका नुकसान म्हणजे यावर्षी ना इतका नुकसान झाला शेतकऱ्याचा. आणि या पावसामुळं फारच वाईट अवस्था आहे. आणि म्हणजे असं कसं गणपती झाला का थोडा पाऊस रिपायचा दसऱ्याला तर पाऊस समजा जायचाच नाहीच्या बरोबर आहे. पण यावर्षी पावसाने कहरच केलं. म्हणजे की एप्रिल महिन्यामध्ये पडतो आहे तर अद्याप परत पाऊस चालूच आहे. आणि अद्याप पण बघा म्हणजे आता जो दिवस आहेत ते दिवसापर्यंत चालू आहे अजून. मग पुढं पण किती पडलं सांगू शकत नाही. पण अजून बरेच माणसाची भाता तशी ठेवल्यात कापायची. जर एकदा भात पडला शेतात ना तर मग वाट लागते. जिथं तो उभा असला ना तोपर्यंत काय टेन्शन नाही. अख्खा भात पडला आहे. चपोट लावली मोठं इकडून तिकडून सगळा.
कापलेलं नाही द्या, पाडलाय का नाही का? कापलाय, पाडलाय. वाईट अवस्था आहे सध्याची. तर चाईची पानं कोसळवल्यात आणि अर्धी रस्त्यात भेटला चिराट. टेस्ट करून बघता कडवा आहे का गोडवा आहे. माझं वाटतं आहे अंदाजे तर जास्त करून 99% चान्सेस कडवा. गोडा निघाला तर नशीब 1%. कडवा आहे, कडवा आहे. दीपावली झाली, विकलेलं आहे, कडवा आहे. थोडा कडवा कडवा टेस्ट. पुढं काय आहेत ते भेटले तर रस्त्याला मला चाईची पाना भाकरी करायला गेला लावल्यात बघा. आज पूर्ण मोठे मोठे काय बघून बघ. ही पण बरे बघ. कशी कुठायची इथून पुढे तर शिजवलं तसं वास येते वाटतं. ते पाहायची वय येते. आता पुन्हा पाऊस लागलाय पडायला हळूहळू. आणि इथं माझा कॅमेरा पाणी आलाय. ओके. आणि दाखव ही बघा एवढी चाईची वयानं भेटल्यात त्या आपली खायचं इथल्यात पाना भाकरी करायला काकडीच्या. आणि आता पाऊस पण आला तर कॅमेरा पण चार्जिंग संपले. आणि पुन्हा एकदा भेटू अशाच तोडक्या मोडक्या व्हिडिओमध्ये. तब तक बाय.